वसंताच्या आगमनाने चैत्रपालवी मोहरली. त्याचं येणं तिला नवीन नव्हतं, अनपेक्षित तर मुळीच नाही. तरीही दरवेळी त्याच्या आगमनाची वर्दी देणारं कोकिळकुंजन ऐकलं की ती अंतर्बाह्य थरारून जात असे त्याच्या स्वागतासाठी. मग ती तिचा सर्वोत्तम साज लिहून तयार राहत असे. जणू तिच्या शृंगारपाशात अडकून वसंत कायमचा तिच्याजवळ थांबणार होता. तसं होणं नाही, हे मात्र तिला पुरेपूर माहीत होतं. 2 महिन्यांचा तो पाहुणा आंबेमोहोराचा पाहुणचार झोडून तो परतीला निघे. त्यानंतर होतात विरहाचा ग्रीष्म. तन-मन जाळायला कुहू कुहू कोकिळेच्या आवाजाची डोअरबेल वाजली तेव्हा चैतू तिच्या काव्यमय स्वप्नातून बाहेर आली. आला वाटतं वसंत, असं स्वतःशीच म्हणत ती दार उघडायला पळाली. दार उघडताच वसंताला पहिलं दर्शन कुणाचं व्हावं तर ते चैतूचंच, असा आता बऱ्याच वर्षाचा रिवाज पडला होता. काय म्हणतेस माझी चैत्रपालवी? दरवाजात आपल्या हृदयस्वामिनीला पाहून वसंताने लढीवाळपणाने विचारलं. त्याचा नेहमीचा प्रश्न ऐकून चैतू मनापासून लाजली. त्याच्याखेरीज कुणीच तिचं संपूर्ण नाव घेत नसे. चैत्रपालवी हे तिचं घसघशीत नाव फक्त शाळा कॉलेजच्या दाखल्यात सीमित होऊन राहिलं होतं. बाहेरच्या खऱ्या जगासाठी ती केवळ चैतू होती. अपवाद फक्त तिच्या नि वसंताच्या या प्रेमभऱ्या दुनियेचा. ही दुनिया फक्त त्या दोघांची होती, दोघांसाठी होती, दोघांपुरतीच होती. आणि वसंतानं तिचं असं पूर्ण नाव घेणं हा जणू त्यांच्या त्या सुखमय दुनियेत प्रवेशण्याचा परवलीचा शब्द होता. तिला उघड म्हटलं की नाही ती अलिबाबाची गुहा उघडायची. राणीसाहेब, दारातच उभं ठेवणार आहात की घरातही घेणार आहात? वसंता खट्याळपणे म्हणाला. तेव्हा ती पुन्हा लाजली. अंग आकसून घेत एका बाजूला झाली. पण थेट आत येण्याऐवजी वसंताने हातातल्या बागा खाली ठेवल्या आणि दोन्ही हातांनी तिला आपल्या बाहुपाशात ओढले. विरह आणि प्रतीक्षेमुळे प्रेम वाढतं म्हणतात ते खरं असावं. इतक्या महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आपल्या प्रियतमाच्या मिठीत विरघळून जाण्याचं सुख चैतू अनुभवू लागली. त्याची ही अवस्था काही निराळी नव्हती. हे त्याच्या आलिंगनातील जोराने तिला जाणवलं. हृदयात खूप ऊब जाणवली तिला या विचारानं. तिनंही त्याच्याभोवती तिचा प्रेमपाश आवळला. त्या 2 विरही प्रेमजीवांचे आतुर अधर एकरूप होण्यासाठी आसुसलेले असतानाच त्यांना कोणाचं तरी आहे हे जाणवलं. अनिच्छेने, मोठ्या कष्टाने ते परस्परापासून विलग झाले. आई, वसंता उद्गारला. गोरीमोरी होत चैतू दूर सरकली आणि चेहऱ्यावरचे भाव लपवण्यासाठी तिने पटकन वाकून वसंताच्या बागा उचलल्या. सासूबाईंकडे न पाहता ती चटकन आत पळाली. राधक्का छानसं हसल्या. वसंत पुढे झाला आणि त्याने वाकून त्याचे पाय स्पर्शले. आयुष्यमान भव असा आशीर्वाद देत त्याने वसंताच्या खांद्याला धरून उठवलं आणि हृदयाशी घेतलं. कित्येक महिन्यापासून या माऊलीची ममता आपल्या लेकराला डोळे भरून पाहण्यासाठी व्याकुळलेली होती. आपोआपच त्याचं प्रेम डोळ्यातून झरून त्यांना बिलगलेल्या वसंताच्या डोक्यावर मुकपणे अभिषेक करू लागलं. यावेळी आलास ना बाळा चांगली मोठी सुट्टी काढून? त्यांनी नेहमीचाच प्रश्न विचारला आणि वसंताने नेहमीसारखाच तो हसून टाळला. चल, अगोदर पटकन हातपाय तोंड धुवून घे, मी लगेच जेवायला वाढते, असं म्हणत राधक्का लगबगीने किचनकडे वळाल्या. तू नकोस तसली घेऊ, चैतू बघेल ना स्वयंपाकाचं, असं अगदी जिभेवर आलं वसंताच्या. पण तो बोलला नाही. वयोमानाने थकल्या असल्या तरी आपल्या पोटच्या गोळ्याला 2 घास स्वतः शिजवून खाऊ घालण्यात आपल्या आईला किती सुख संतोष आहे हे वसंत जाणून होता. तिचं ते हक्काचं सुख का हिरावून घ्या. त्याच्या स्वागताची चैतूनही जय्यत तयारी केली होती. डायनिंग टेबलावरचा सरंजाम पाहूनच वसंताची छाती दडपून गेली. पण तो चवीनं प्रत्येक पदार्थाचा आस्वाद घेऊ लागला. तो जेवत थोडाच होता, तो तर त्या दोघींचं त्याच्यावरचं अपरंपार प्रेम चाखत होता. त्याचं पोट तर त्या दोघींच्या चेहऱ्यावर फुललेलं हसू पाहूनच भरलं होतं. त्या दोघींच्या चेहऱ्यावर खरा वसंत फुललेला होता. वसंता, राधक्का कातर आवाजात म्हणाल्या. बेटा, मला तुझा फार फार अभिमान आहे. आज हे असते तर ह्यांनाही तुझा अभिमान वाटला असता. राणे घराण्याचं नाव राखलंस. वसंता, तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. वसंतानं भिंतीकडे पाहिलं. त्याचे वडील खरोखर आनंदी आहेत आणि फोटोतून त्याला आशीर्वाद देत आहेत असं त्याला वाटलं. त्यानं हात जोडले. मेजर जयदीप राणे. पूर्ण गणवेशातील त्यांचा फोटो त्याच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरला होता. दुर्दैवानं पित्याचं छत्र बालपणीच हरवलं गेलं असलं
तरी त्याचे फोटो, त्याचा युनिफॉर्म, त्याचे मेडल्स पाहून आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्याच्या शौर्याच्या कहाण्या राधाक्काच्या तोंडून ऐकून त्यानं शाळकरी वयातच निश्चय केला होता, बाबासारखंच आपणही सैन्यात भरती व्हायचं, देशाची सेवा करायची, ध्वज उंच करायचा आणि आपल्या बाबांचा पुत्र असल्याची स्वतःची लायकी सिद्ध करायची. आणि आज आपल्या मातेकडून प्रशंसेचे शब्द ऐकून त्याची मान ताठ झाली. जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं त्याला. पण केवळ 2च महिन्यापूर्वी स्थिती निराळी होती. त्याला आठवलं ते कमजोर क्षण, मनाला कमकुवत करणारे ते विचार, आपला निर्धार क्षीण करण्याची मोहाची ती घटिका. 2 महिन्यापूर्वी, हो 2च तर महिन्यापूर्वी, पण आता किती दूरचा भूतकाळ वाटतोय तो. सीमेवरची आता नेहमीचीच झालेली फुटकळ चकमक पाहता पाहता मोठ्या धुमश्चक्रीत केव्हा परिवर्तन झाली ते कुणालाच कळलं नव्हतं. ते फक्त घुसखोर नव्हते, त्यांच्या मागे उभे राहून त्या नतद्रष्ट शेजारी देशांचे सैन्य जणू भारताला शह देत होते. साध्या गावठी उखळी तोफा कुठं आणि अमेरिकन बनावटीच्या अत्याधुनिक बूमर्स कुठं. आणि ती परीक्षेची घटना अशी अवचित आली. वसंतच्या खांद्याला खांदा लावून लढणारा त्याचा सहकारी नव्हे त्याचा मित्र अचानक कोसळला आणि वसंताचं लक्ष एक क्षण शत्रू म्हणून विचलित झालं. त्याच्या हातातील मशीनगन क्षणभर शांत झाली आणि त्याचा फायदा घेत शत्रूनं त्यांच्या दिशेने एक घातक बॉम्ब फेकला. तो वसंतापासून केवळ 6 यार्डवर फुटला आणि धूर व धुळीच्या ढगाखाली दोघेही दिसेनासे झाले. धुराच्या त्या लोटांमध्ये वसंताने आपल्या जिवलग साथीदाराकडे पाहिलं. वर्मी लागलेली गोळी दिनेशची प्राणज्योत कायमची मालवून गेली होती. वसंत कोलमडला. तो हा क्षण. सैन्यात असला तरी मृत्यूला त्याने प्रथम इतक्या जवळून पाहिलं, इतक्या निकट अनुभवलं. तोच हा क्षण. निमिषार्धासाठी आकाशात विद्युल्लता चमकावी आणि सारं क्षेत्र उजळून निघावं, तसं एका क्षणभरात कित्येक विचार येऊन गेले, कित्येक प्रतिमा चमकून गेल्या. त्याला स्मरलं, दिनेश नुकताच एका लहानग्या बाळाचा पिता बनला होता. पुढल्या महिन्यात मोठी रजा टाकून गावी जायचं स्वप्न पाहत होता. तिकडे कितीतरी नेत्र डोळ्यांचे काजवे करून त्याची वाट पाहत होते. त्याच्या चिमुकलीचे पिटुकले नेत्र, त्याच्या प्राणप्रियेचे वाटेवर अंथरलेले नेत्र, त्याच्या वृद्ध आईवडिलांच्या प्रतीक्षेत दमून गेलेले नेत्र. आणि त्या नेत्रांना आता दिसणार होतं ते केवळ त्याच्या लाडक्याचं तिरंग्यात लपेटलेलं कलेवर. क्षणार्धात वसंताच्या मस्तकात तिडीक उठली. माणसाचं रक्त पिणाऱ्या जिवलगाची ताटातूट करून आणणाऱ्या या निरर्थक निर्बुद्ध लढाया करायच्याच कशाला? आपल्या माघारी आपल्या चैतूचं, आपल्या आईचं काय होईल? उद्या आपला देह चंदनी पेटीतून त्यांच्यासमोर गेला तर त्या दोघी हा धक्का कसा पचवू शकतील? त्यापेक्षा या धुराचा आणि गोंधळाचा फायदा घेऊन पळून जावं का? घरी मोलमजुरी करून, कारकुनी करून, पण रोज सायंकाळी आपल्याला आपल्या परिवाराचे चेहरे पाहायला मिळतील आणि त्यांना आपला चेहरा बघता येईल, यापेक्षा आणखीन सुख ते काय? जावं धूर खाली बसू लागला होता आणि त्यासोबत त्याच्या मनात उठलेला धुरळाही थंडावू लागला. त्याला दिसले पोट्यातून त्याच्यावर नजर ठेवून असणारे करड्या शिस्तीचे त्याचे बाबा. ते काय म्हणतील? पळपुटा, भ्याड, कुलकलंक. त्याला दिसली त्याची आई. तिला काय वाटेल? रणांगणातून पळ काढणारा नामर्द. जन्माला घालून कूस धन्य होईल का तिची? आईच्या पदराआड लपायचं तुझं आता वय राहिलं नाही, असे खडे बोल सुनावेल का ती? आणि त्याला दिसली त्याची चैत्रपालवी. ज्या शूर जवानावर तिनं आपली जवानी कुर्बान केली होती, तिला शोधत बसेल का ती आपल्या पराभूत नजरेत? ज्याच्या हातात तिने मोठ्या विश्वासाने स्वतःचा हात दिला होता, त्याच्या पळपुट्या पायांचीही साथ देईल का ती? घरी पोचल्यावर अभिमानी नजरेच्या पंचारत्या ओवाळणारी चैतूची मान असल्या भेकड नवऱ्यामुळे कायमचीच खाली जाईल. त्याचं काय? एव्हाना धुळा पूर्णपणे खाली बसला होता आणि सारं काही त्याच्या नजरेसमोर स्वच्छ दिसू लागलं होतं. मग पुढे काय घडलं ते त्यालाही नीटसं आठवलं नव्हतं. त्याला आठवलं ते एवढंच, धुमश्चक्री थांबलेली आहे. स्फोटकांच्या दारूची काळसर करडी धुकटी धूळ आणि रक्त यांनी माखलेला वसंत उभा आहे. त्याचे कमांडिंग ऑफिसर फोनवर राधक्काशी बोलत आहेत. वसंत अजूनही मनाने बधीर आहे. त्याला फक्त एवढंच ऐकू येतंय, मावशी, तुझा पोरगा अभिमन्यू आहे. एकटा शत्रूच्या गोटात वाघासारखा शिरला आणि खात्मा केला त्याचा. भारतमातेचं नाव राखलं त्यानं. आणि मेजर राणीसाहेबांचंही. आज हे धूसरसं आठवत त्याची नजरही धूसर झाली. त्याच्या डोळ्यात अश्रू जमू लागले होते.
चैतूनं त्याचं अश्रू ओघळण्याआधीच त्याच्या डोळ्यातूनच चुंबून घेतले. तेव्हा त्याला पुन्हा तेच जाणवलं. त्याचा त्या दिवशी त्याला साक्षात्कार झाला होता. राधाकाची ममता आणि चैतूचं प्रेम हे त्याचं सर्वात मोठं सामर्थ्य होतं. त्याची कमजोरी नव्हे. त्या दोघी त्याची शक्ती होत्या. त्याचा दुबळेपणा नव्हे. प्रेम क्षीण बनवत नाही, ते बळ देतं. ते पुन्हा आठवून त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्न स्मित उमललं. ते पाहून चैतू हसून म्हणाली, वसंत फुलला बाई, माझा वसंत फुलला.